झालं पाहिजे तू आणून सोडलं, नाही तर फाट्यापासून मला पायानं येणं लागत होत. बाई बाई ओ थोडंफार चहा कर, मांजर असं पाणी आणते हे काय बाबा एवढा टाइम काऊन लागला यायला तुम्हाला? बाई तुला काय सांगू, ते तर तहसीली मध्ये दुपार झाली, पुन्हा भिकाजी पाटील भेटला, त्याचं काहीतरी काम होतं त्या नगर परिषदेत म्हणा, ते तर त्यानं नेलं. काय सांगतो तुला, आपल्या सुभाष वानखेडे साहेबांना भांजलेली होती ना नगर परिषद, जशाला तशी आहे, कोणाचं फायलं नाही त्याच्याकडे. त्यातून तुला सांगतो फारुक्या भेटलं होतं, त्याच्या पुतणीचं लग्न होतं, त्यानं शादी खाण्यात नेलं. 10 वर्षाखाली गोरगरीब कुटुंबाचे मुस्लिम बांधवाचे लग्न व्हावं म्हणून आहे की नाही, वानखेडे साहेबांना शादीखाना बांधला होता, जशाला तसा आहे. पाय बाबा बरोबर आहे, त्या दिवशी आमची आहे ना हातगावला बचत गटाची मीटिंग होती बाया बायाची, तिथं बाया म्हणू लागल्या ते सभागृह आहे ना वानखेडे साहेबांना दिलेलं आहे म्हणा 10 वर्षाखाली. बाई तेवढंच नाही माय, साहेबाच्या काळात जेव्हापासून रस्ते झाले ना, जशाला तसे आता त्याच्यावर काय कोण केलं नाही. असं काय बाबा? त्यातल्या त्यात तुला सांगतो ऐक नाही, वानखेडे साहेबाची सून आहे पाय नगर परिषदेला उभी. आपल्याला जर हातगावचा विकास करायचा असेल तर ऐक नाही, रोहिणीताई भास्कर दादा वानखेडे यायलाच मतदान करायला लागते. यायची निशाणी आहे धनुष्यबाण.